हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्ट देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज बुधवार दिनांक 12 ऑगस्ट 2026, शनिवार शके 1948, संवत्सर पराभव, आयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास आषाढ, रात्री 11 वाजून 7 मिनिटांनंतर श्रावण मासाला सुरुवात होईल. पक्ष कृष्ण, रात्री 11 वाजून 7 मिनिटांनंतर शुक्ल पक्षाला सुरुवात होईल. मित्रांनो, तिथी मित्रांनो, आजची अमावस्या तिथी आहे. रात्री 11 वाजून 7 मिनिटांनंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल. वार बुधवार आहे. नक्षत्र मित्रांनो, पुष्य नक्षत्र आहे. सकाळी 8 वाजून 1 मिनिटांपासून आश्लेषा नक्षत्राला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 6 वाजून 7 मिनिटांनंतर मघा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, व्यतिपात योग आहे. दुपारी 3 वाजून 26 मिनिटांनंतर वरियान योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, चतुष्पात करण आहे. दुपारी 12 वाजून 28 मिनिटांनंतर नागकर्णाला सुरुवात होईल आणि रात्री 11 वाजून 7 मिनिटांनंतर किंस्तुग्न कर्णाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य, चंद्र, गुरु हे तीनही ग्रह कर्क राशीत असतील, तर शनिदेव हा मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि शनिदेवतेची पोझिशन आपल्या जन्मकुंडलीमधील तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असतो याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 7 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. वक्री ग्रहांमध्ये सध्या शनी ग्रह हा 26 जुलै पासून वक्री झालेला आहे. तर असा वक्री शनी आपल्याला गोचरीने काय फळ देईल आपल्या जन्मकुंडलीमध्ये, ते देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल व फुलाची पाकळी आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभुराज्ञा प्रवर्तमान सिद्ध ब्रह्मणो दिदे परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाते जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे नेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रपणे शालिवान शके 1948 प्रभवादी षष्टी संवत्सरांमध्ये पराभव नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतू आषाढ मासी कृष्ण पक्षे सोमवासरे पुष्य नक्षत्र व्यतिपात योगे चतुष्पात करणे अमावस्या शुभतित वीर गोत्रात उत्पन्न कडप्पा मोहपात दुरित क्षेत्रवासी पार्वतीपती परमेश्वर पित्यार्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाची पाणी जवळच्या निर्माल्याच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 8 वाजेपर्यंतच आहे. मित्रांनो, यानंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आहे. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. मित्रांनो, अमावस्या असल्यामुळे एकाही धार्मिक विधीसाठी मुहूर्त उपलब्ध नाही. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी पौष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती, भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी, तसेच देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी देखील आजच्या दिवशी तरी मुहूर्त नाही. उद्यापासून श्रावण मासामध्ये आपल्याला मुहूर्त मिळतील. मित्रांनो, अशा वेळी आज एकही मुहूर्त उपलब्ध नसल्याने आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून आजच्या दिवशी कोणत्याही पद्धतीने नवीन किंवा वेगळा असा मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काहीच उपयोग होणार नाही. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती पाहूया. पंचांग शुद्ध दिन नाही मित्र. दिश दिन विशेषमध्ये दर्श अमावस्या आहे, जिला आपण आषाढी अमावस्या असल्यामुळे दीप अमावस्या देखील म्हणतो. मित्रांनो, यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता. मित्रांनो,
शक्य तितके आपले घर आणि आपले देवघर किंवा बाहेर आपल्या उपास्य देवतेचे देवालय जे असेल ते आपल्याला दीपदान करून सजवायचे आहे. मित्रांनो, हे लक्षात घ्या. काही दान धर्म करा, उपवास करा. यातील सर्व नियम व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत मित्रांनो. जे आपल्याला शक्य होतील ते आपण अवश्य करावे. अमावस्या श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित व आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, अग्निपृथ्वीवर रात्री 11 वाजून 7 मिनिटांपर्यंतच हजर आहे, त्यानंतर नाही. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कम छोटे असो मोठे सुरू करायचे असेल तर अवश्य सुरू करू शकता, पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो. रेग्युलर जे आहेत ते आपण केव्हाही करू शकता. मित्रांनो, राहुकाळ दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत असल्याने या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असतो. त्यामुळे आपण शक्यतो या वेळेमध्ये महत्त्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर कामे करावी, जेणेकरून आपल्याला आपल्या कामामध्ये अपयश येण्याची शक्यता राहणार नाही. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.